नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन. या किसलेल्या कोबीला 10-15 मिनिट मीठ लावून ठेवायचं. सर्व भाज्या आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत. या किसलेल्या कोबीला आपण 10-15 मिनिट मीठ लावून ठेवलं होतं. आता याला पाणी सुटलं आहे, तर या कोबीला आपण घट्ट पिळून घेऊया. मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. त्यामध्ये सोया सॉस 5-6 चमचे, रेड चिली सॉस 2-3 चमचे आणि टोमॅटो सॉस 6 चमचे. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे समप्रमाणात घ्या. जर तुम्हाला मंचुरियन ड्राय ठेवायचे असतील तर कॉर्नफ्लॉवर जास्त घ्या, कारण कॉर्नफ्लॉवरमुळे मंचुरियन क्रिस्पी होतात. लाल मिरची पावडर, मीठ, मिऱ्याची पूड, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. बेकिंग पावडर 5 भाग आणि बेकिंग सोडा 1 भाग. बेकिंग पावडर जास्त घ्यायची आणि बेकिंग सोडा कमी घ्यायचा. बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, गाजर बारीक चिरलेलं, शिमला मिरची. ग्रेव्ही बनवणार आहोत, त्यासाठी आलं लसूणची पेस्ट, शिमला मिरची, गाजर, कांद्याची पात, उभे चिरलेली मिरची, थोडी बारीक चिरलेली मिरची, कांदा, कोबी. आता या किसलेल्या कोबीमध्ये सर्व भाज्या मिक्स करून घेऊ. लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, दोन चमचे सोया सॉस, मिरेपूड, कॉर्नफ्लॉवर, मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. बेकिंग पावडर 5 चिमूट घेतली तर बेकिंग सोडा 1 चिमूट घ्यायचा. मीठ जरा थोडंसं कमी घालायचं. मगाशी आपण कोबीला लावून ठेवलं होतं, बऱ्याच प्रमाणात ते पाण्यासोबत निघून गेलं, पण थोडंसं राहतं, त्याच्यामुळे मीठ जरासं कमी घालायचं. या मंचुरियनच्या पिठातील थोडंसं पीठ मी बाजूला घेऊन त्यामध्ये लाल कलरचा फूड कलर मिक्स केला, त्यामुळे आपल्याला हे हॉटेलसारखे लाल मंचुरियन दिसतील. हे गोळे गोल करताना असं बोटाने अगोदर दाबून घ्यायचे आणि नंतर थोडंसं गोल फिरवायचं. तेलाला एकदम चांगला तावा आला पाहिजे, नाहीतर हे सगळं तेलात विरघळतं. मंचुरियन कडक तेलामध्ये घातल्यानंतर बारीक गॅसवर तळायचे, म्हणजे आतमधून कच्चे राहणार नाही.
या मंचुरियनमध्ये आपण फूड कलर मिक्स केला होता. आता मंचुरियनसाठी ग्रेव्ही बनवतो आपण. त्यासाठी आलं लसूण पेस्ट, कांदा, मिरचीचे बारीक तुकडे, मधून कापलेली मिरचीचे तुकडे हे परतून घेऊ चांगलं. आता ह्याच्यातून शिमला मिरची, कोबी, गाजर, कांद्याची पात, थोडीशी मिरेपूड हे चांगलं परतून घेऊ. आता ह्याच्यात रेड चिली सॉस 1 चमचा आणि टोमॅटो सॉस 1 चमचा आणि 2 चमचे सोया सॉस. आता ह्या चटणीमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स केलेलं घालायचं. थोडं मीठ घालायचं. सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं घालायचं. आता याला उकळी आली आहे. यात मंचुरियन घालू. आता ही अर्धी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण शिल्लक ठेवली होती. अगोदर नाही घातली कारण हे पाणी जर घट्ट झालं तर हे मंचुरियनमध्ये असे निबर होतील म्हणून पातळ ठेवली ही अगोदरची ग्रेव्ही. आता ह्याला घट्टपणा येईल. आता गॅस बंद करू. तुम्हाला ड्राय मंचुरियनच जास्त बनवायचे असतील तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर थोडं जास्त प्रमाणात वापरा. कॉर्नफ्लॉवरमुळे मंचुरियन. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.